नमस्कार मंडळी, अर्चनाच किचनमध्ये आज आपण अतिशय पौष्टिक रेसिपी पाहणार आहोत. ती म्हणजे मूग डाळीचा उत्तप्पा. सध्या खूप उष्णता वाढत चाललेली आहे आणि शरीराला थंडावा देण्यासाठी आपण काही ना काहीतरी करत असतो. त्यापैकीच हा पदार्थ तो म्हणजे मूग डाळीचा उत्तप्पा. हा पचायला देखील हलका आहे आणि शरीराला थंडावा देखील मिळतो. चला मग रेसिपीला सुरुवात करूयात. तर इथे मी 1 वाटी मुगाची डाळ घेतलेली आहे. तर ही मूग डाळ आपल्याला अगदी छान स्वच्छ 2 ते 3 पाण्याने धुवून घ्यायची आहे आणि त्यानंतरनं साधारण 2 ते 3 तास आपल्याला ही भिजवून घ्यायची आहे. तर याला भिजवत ठेवूयात. तर 3 तास झालेले आहेत. डाळ छान भिजलेली आहे. आता यातलं पाणी काढून घेऊयात आणि मिक्सर जारमध्ये आपण डाळ काढून घेऊयात. तर इथं मी थोडंसं पाणी ठेवलेलं आहे. खूपही पाणी ठेवायचं नाही आहे, नाहीतर मिश्रण जे आहे ना ते खूप जास्त पातळ होईल. यासाठी थोडंसं पाणी ठेवायचं आहे. आणि यामध्ये आता इथे मी 4 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि थोडंसं आलं घेतलेलं आहे चवीसाठी. त्यानंतरनं यामध्ये मी 2 चमचे जाड रवा टाकून घेते आहे. जाड रवा नसेल तर बारीक रवा देखील या ठिकाणी तुम्ही वापरू शकता. त्यानंतर 1 चमचा आपल्याला बेसन टाकायचं आहे. यामुळे चव छान येते, म्हणून इथे आपण बेसन आणि रवा वापरतो आहे, जे की ऐच्छिक आहे. नाही वापरलं तरी देखील चालेल. आता यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे. त्यानंतरनं किंचितशी हळद टाकायची आहे, जेणेकरून उत्तप्प्याला रंग सुंदर येईल यासाठी. तर थोडीशी हळद टाकून घेतलेली आहे. त्यानंतरनं अगदी पाव छोटा चमचा आपल्याला यामध्ये जिरं टाकायचं आहे आणि हे आपल्याला छान असं पाणी न टाकता आता वाटून घ्यायचं आहे. तर इथं बघू शकता मस्त बारीक अशी पेस्ट याची मी बनवून घेतलेली आहे. आता ही एका भांड्यामध्ये आपण काढून घेऊयात. तर इथं मी एक बोल घेतलेला आहे. यामध्ये आता आपण ही जी पेस्ट आहे ही काढून घेऊयात मूग डाळीची. तर आता यामध्ये आपण बाकीचे काही पदार्थ ॲड करणार आहोत, तर ते पाहूयात. तर इथे मी भाज्या घेतलेल्या आहेत. तर यामध्ये आहे टोमॅटो आहे, त्यानंतरनं कांदा घेतला आहे, कोथिंबीर आहे आणि गाजर किसून घेतलेला आहे. आणि कांदा टोमॅटो आपल्याला बारीक चिरून घ्यायचे आहेत. आता याऐवजी तुम्ही या व्यतिरिक्त तुम्ही यामध्ये फरसबी किंवा ढोबळी मिरची देखील वापरू शकता किंवा पनीर देखील यामध्ये तुम्ही किसून वापरू शकता, जे की खूप पौष्टिक होईल. तर इथं हे आपलं जे मिश्रण आहे ना ते तयार झालेलं आहे. आता जर तुम्हाला हे वाटलं की थोडंसं घट्ट आहे, तर यात 2 ते 3 चमचे पाणी ॲड करायचं आहे. खूप देखील पातळ करायचं नाही आहे. तर बऱ्यापैकी याची कन्सिस्टन्सी मी तुम्हाला दाखवते. इतपत आपल्याला हे पातळ करून घ्यायचं आहे. आता ज्यावेळेस आपण उत्तप्पा बनवणार असेल त्यावेळेस यामध्ये थोडासा म्हणजे 1 3 ते 4 चिमूट आपल्याला यामध्ये बेकिंग सोडा टाकायचा आहे, म्हणजेच खायचा सोडा टाकायचा आहे आणि व्यवस्थित मिक्स करून याचे आता आपण मस्त असे उत्तप्पे बनवून घेणार आहोत. तर एवढ्या मिश्रणामध्ये साधारणपणे 2 व्यक्तीचा पोटभर नाश्ता तयार होतो. जर तुम्ही डाएटवर असाल आणि तुम्ही वेट लॉस जर्नीमध्ये असाल तर हा जो उत्तप्पा आहे तो तुम्ही सकाळच्या नाश्त्याला किंवा दुपारच्या जेवणाला किंवा रात्रीच्या जेवणाला देखील घेऊ शकता. कारण यात मूगडाळ आणि भरपूर भाज्या आहेत, त्यामुळे या पचायला हलक्या आहेत. मूगडाळ तर नक्कीच पचायला हलका आहे आणि उन्हाळ्यामध्ये मूगडाळ शरीराला थंडावा देण्याचं काम करतं. त्यामुळे तुम्ही नक्कीच वेट लॉसमध्ये मूगडाळीचा हा उत्तप्पा ॲड करू शकता. अतिशय चविष्ट लागतो. दह्याबरोबर सर्व करायचा. इथे मी थोडंसं तूप टाकलेलं आहे, जेणेकरून छान खरपूसपणा यावा यासाठी. पण तुम्ही वेट लॉसमध्ये असाल तर अजिबात तेल किंवा तूप न टाकता हा उत्तप्पा जो आहे ना तो बनवू शकता, जो चवीला तितकाच अप्रतिम लागतो. तर बाजू पलटून घेऊन दोन्ही बाजूने अगदी खरपूस होईपर्यंत हा उत्तप्पा जो आहे तो आपण भाजून घेऊयात. लहान मुलांना डब्यामध्ये देऊ शकता किंवा छोटी मोठी भूक जेव्हा असते 4-5च्या सुमारास, तर त्यावेळेस तुम्ही हा मुलांना देऊ शकता. दह्यासोबत किंवा टोमॅटो केचपसोबत सर्व करू शकता, जो चवीला अप्रतिम लागतो. नक्की करून बघा. आणि तुमच्या ज्या काही कमेंट्स आहेत त्या मला कळवायला अजिबात विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात पुन्हा एकदा छान अशा रेसिपीमध्ये. तोपर्यंत नमस्कार.